एका मंत्र्याकडील सर्व प्रकारची कामे आपण करत असल्याचे सांगून मद्य विक्री परवान्यासाठी तब्बल 40,54,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्यासह निशा सगरे नावाच्या महिलेविरोधात जत पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 पासून संशयित कुंभार हा एका वरिष्ठ मंत्र्याच्या कार्यालयातील तसेच मंत्रालयातील विविध कामांमध्ये आपला संपर्क असल्याचे सांगत होता। त्याने तक्रारदारांच्या पत्नी मुक्ताबाई आवटे यांच्या नावावर मद्य विक्री दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले। परवाना प्रक्रिया, मंत्रालयीन परवानग्या आणि विविध शासकीय कामांसाठी पैसे लागतील असे सांगून वेळोवेळी संशयितानं तक्रारदारांकडून रक्कम घेतली। दरम्यान निशा सगरे नावाच्या महिलेने आपण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगून फोनपे स्कॅनर पाठवून पैसे स्वीकारल्याची तक्रारीत म्हटले आहे। आजपर्यंत एकूण 40,54,000 रुपयांची रक्कम दिल्यानंतरही कोणताही परवाना मिळाला नाही। तसेच आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांचे लक्षात आले। यानंतर जत पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे।